यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुकावलाय। सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून त्या अनुषंगानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्राकडून बी बियाणं, खते याविषयी कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमधील प्रेरणाबीज भांडार व फुलचंद गांधी या कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन त्या कृषी सेवा केंद्रातील विविध प्रकारचे विक्री परवाने, बी बियाणांच्या नोंदी, खरेदी विक्री पावत्या, मुदतबाह्य निविष्ठा आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली। कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांची कोणत्याही पद्धतीने जर फसवणूक केली तर त्यांच्यावर विहित शासकीय नियमावली प्रमाणे अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, कृषी अधिकारी पंचायत समिती विकास साळुंके उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विक्री केंद्राच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग टोल फ्री क्रमांक 1800233400 हा चालू आहे का याची कॉल करून खात्री करून घेतली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणं, रासायनिक खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा खरेदी करतेवेळी जादा दराने विक्री करणे, खरेदीची पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे म्हणजेच लिंकिंग पद्धत उपलब्ध असतानाही विक्री न करणे, नियमबाह्य निविष्ठा विक्री करणे इत्यादी स्वरूपाच्या ज्या काही कृषी विभागाच्या ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात जिल्हा स्तरावरती 7219286928 हा व्हॉट्सअप नंबर सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनीही कळवली आहे। शेतकऱ्यांना अडचण आल्यास त्यांनी नमूद व्हॉट्सअपवरती आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी, त्यावर शहानिशा करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असेही अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळवले आहे।